लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। बातमी त्र्यंबकेश्वर येथून येते। नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वेळुंजे फाटा ते खरवळ या दरम्यान असलेला रस्त्यासाठी कोट्यवधी रुपये मंजूर असून या रस्त्याचे काम चालू आहे। PMGSY ग्रामीण सडक योजना अंतर्गत वाळुंजे फाटा ते खरवड रस्त्याचे काम चालू आहे। सदरचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहे। केंद्र सरकारने ग्रामीण विकासासाठी पंतप्रधान मंत्री ग्रामसडक योजना सुरू केली असून या योजनेच्या माध्यमातून देशभरातील सर्व छोटे आणि मोठे गाव पक्क्या रस्त्याने शहराशी जोडणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे। त्यातच या योजनेतून त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वेळुंजे फाटा ते खरवळ या दरम्यान असलेल्या रस्त्यासाठी कोट्यवधी रुपये मंजूर असून या रस्त्याचे काम चालू आहे। मात्र या रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे आहे। ग्रामस्थांच्या माध्यमातून या रस्त्याची पाहणी केली असता सदर रस्त्यावर खडी वापरली गेली आहे ती अतिशय मातेरी पिवळसर मुरमाची खडी आहे। माती असलेली खडी आढळून आली, त्यामुळे होत असलेले देखील काम अतिशय निकृष्ट दर्जाचे आहे। तसेच ज्या ठिकाणी जुन्या मोऱ्या होत्या त्या ठिकाणी नवीन मोऱ्या टाकलेल्या नाहीत, म्हणून निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदार याच्यावर कारवाई करण्यात यावी व कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्यात यावं अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते बुधा ढोरे, उत्तम लिलके, रामदास शिंदे यांनी केली आहे। जर ठेकेदारावर कारवाई झाली नाही तर ग्रामस्थांच्या माध्यमातून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आला आहे। वेळुंजे ते खरवळ जे रस्त्याचं काम चालू आहे PMGSY मधून ते अतिशय निकृष्ट दर्जाचं आहे। ते मोऱ्यांचं काम चालू होतं ते पण अतिशय निकृष्ट दर्जाच्या मोऱ्या टाकल्या आणि धसून पण गेल्या। पुढे जो खरवळ रस्त्याला जी खडी वापरली ती अतिशय पिवळसर आणि अतिशय मात्याट, म्हणजे ती मुरमाची खडी, ती रानामधून किंवा शेतातमधून जी खडीचे फायर लावले आणि ती खडी फोडून ती जे खडीचा दर्जा नाही, क्वालिटी नाही खडीला, ती खडी वापरले। आणि जो राहिला विषय याचा मोऱ्यांचा, तर मोऱ्या पण त्यांनी नवीन टाकलेल्या नाही ज्या काही ठिकाणी, आणि ज्या टाकलेल्या त्या धसून गेलेल्या आहेत, तर मोठमोठे ते चारे पडले ते मोऱ्यांना। तर आमच्या गावकऱ्यांच्या माध्यमातून आणि आमच्या ग्रामस्थांच्या माध्यमातून आणि सर्व गाव आडोपाड्याच्या गावाच्या माध्यमातून हे PMGSYचा कोणी ठेकेदार असेल आणि याला कोणी अधिकारी पाठीशी घालत असेल, अशा अधिकाऱ्यावरती, अशा ठेकेदारावरती लवकरात एवढ्या 15 दिवसामध्ये कारवाई करण्यात यावी आणि या कामाची सखोल चौकशी करून आम्हाला क्वालिटीचं आणि दर्जाचं आणि एकदम चांगल्या पद्धतीचं काम करून देण्यात यावं, तरच हे रस्त्याचं काम चालू करावं, अन्यथा हे काम। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी मुक्ताराम बागुल, नाशिक।